एका पुस्तकाची किंमत 225 रुपये होती. बघा, पुस्तक 225 रुपये होती. भाववाढीमुळे किमतीमध्ये 5% वाढ झाली तर पुस्तकाची नवीन किंमत किती? आपल्याला काय करावं लागेल का पुस्तकाच्या किमतीत किती रुपये वाढ झाली ते काढायची आहे. अगोदर काय काढू आपण? त्याच्या किमतीत झालेली वाढ अगोदर आपल्याला काढायची आहे. तर पुस्तकाची किंमत किती आहे तर 225 चे किती टक्क्याने वाढ झाली आहे? 5% वाढ झाली. 5% वाढ झाल्या. मग 225 चे 5% म्हणजे 225 गुणिले 5/100, कारण टक्क्याला आपण कितीने 100ने भागतो. मग कॅल्क्युलेशन करून घेऊ. 225 गुणिले 5/100. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय राहील बघा. तर इथे बघा, मग 5 5 आणि 20 100 राहिले का? तर मग 225/20 225/20 यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल बघा? 11.25. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळाला? 11.25 हा उत्तर मिळाला. परंतु हे पुस्तकाच्या किमतीत झालेली वाढ आहे. परंतु आपल्याला काढायची काय? पुस्तकाची नवीन किंमत ही काढायची आहे. मग नवीन किंमत काढायची आहे तर आपल्याला पुस्तकाच्या मूळ किमतीमध्ये ही वाढ झालेली किंमत ॲड करायची आहे. म्हणून पुस्तकाची नवीन किंमत काय होईल तर पुस्तकाची मूळ किंमत किती आहे? 225 अधिक वाढ झालेली किंमत किती आहे? 11.25. यांचं कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल बघा? 225 अधिक 11 225 अधिक 11 होते 236 आणि 0.25. म्हणजे पुस्तकाची नवीन किंमत होईल 236.25. म्हणजे पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे.